मी अमोल तोरणे, नवराष्ट्रमध्ये आपलं स्वागत। आपण या ठिकाणी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी माळेगाव शहरातील जे श्री शंभूसिंह राजे हायस्कूल आहे त्या मतदान केंद्रामध्ये आहोत। या ठिकाणी सत्ताधारी जो राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत सत्ताधारी गटाचा जो श्री नीलकंठेश्वर पॅनल आहे त्या पॅनलचे काही समर्थक या ठिकाणी आहेत, जे उमेदवारांचे प्रतिनिधी या ठिकाणी आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधूया। काय वाटतं साधारणतः की ही निवडणूक दादांच्या उमेदवारीमुळे पूर्ण राज्यात चर्चेची ठरली, तर आपल्याला काय वाटतं? अटीतटीची लढत आहे, चौरंगी लढत आहे, तर आपण काय सांगाल? एक दादांनी जो निर्णय घेतलाय ना तो अतिशय व्यवस्थित घेतलेला आहे आणि विचार करून घेतलेला आहे। कारण माळेगाव सहकारी साखर कारखाना हा राज्यात अग्रेसर म्हणून मानला जातो आणि तो व्यवस्थित अजून चालवण्यासाठी दादांनी खूप चांगला निर्णय घेतलेला आहे आणि आम्हाला अभिमानाची बाब आहे की दादा आमच्या कारखान्याचे चेअरमन होणार आहेत। की माझ्या सभासदांच्या वतीनं मी त्यांना खूप खूप हार्दिक अभिनंदन करतो आणि कारखाना चालवण्याच्या बाबतीत तर दादांचा काय कोणी हात पकडू शकत नाही, कारण ते इतके उत्कृष्ट नेते आहेत। महाराष्ट्रात कणखर नेता म्हणून ओळखलं जातं, स्पष्टपणे वक्ता आहे तो आणि लोकांची बी खूप साथ मिळते। सभासद आता उत्कृष्ट पद्धतीने नीलकंठेश्वर पॅनलला बहुमत मताने विजयी करतील हा विश्वास मी व्यक्त करतो। काका, एकंदरीत ह्या अटीतटीच्या लढतीत विरोधी गटाकडून जो सहकार बचाव पॅनल आहे त्या पॅनलकडून असं म्हटलं जाते की कमी भाव मिळाला, कारखान्याचा आर्थिक तोटा मोठ्या प्रमाणात, कारखाना अडचणीत आणला, तर संचालक मंडळाने चुकीचं काम केलं असा आरोप होतोय। तर एकंदरीत आपण काय सांगाल? म्हणजे तसं आता सत्ताधारी जो नीलकंठेश्वर पॅनल आहे त्या दृष्टीने त्यांची जमेची बाजू काय, अजितदादा नेतृत्व करतायत, काय सांगाल? काय त्यांची जमेची बाजू आहे, गेले 5 वर्षापासून चांगलीच आहे आणि त्याच्यात अजितदादांनी लक्ष घातल्यामुळे त्यात काय प्रश्नच नाही। दुसरी गोष्ट, हे जे म्हणतात ना ते सगळं साफ चुकीचं आहे की तोट्यात गेला किंवा फायद्यात गेला, असं काही नाहीये। पण व्यवस्थित यांनी 5 वर्ष केल्यामुळे ह्यांना लोकांचं बहुमत मिळण्याची शक्यता आहे। विरोधी पॅनलकडून जे चेअरमन पदाचे उमेदवार आहेत, म्हणजे विरोधी पॅनलचे जे नेतृत्व करतात चंद्रराव तावरे, हे आमच्या अध्यक्षपदाचे दावेदार असतील, अध्यक्षपदाचे उमेदवार असतील, अशी घोषणा रंजनकुमार तावरे यांनी सहकार बचाव पॅनलच्या वतीने केलेली आहे। तर काय सांगाल तुम्ही? नाही, तसे वैयक्तिक चंद्राच्या बाबतीत चांगलं मत आहे लोकांचं, पण तसं जे काय सांगतात ते योग्य नाही आमच्या मते। तुम्ही काय सांगाल काका? तुम्ही सभासद आहात इथले, हो। काय वाटतंय तुम्हाला ह्या निवडणुकीत काय होईल? निवडणुकीत बरं का, गोरगरीब जे सामान्य शेतकरी आहेत, सभासद आहेत, त्यांचा विचार केला जात नाही। आणि ह्या कारखान्याच्या बाबतीत नोकर भरती कुठं काय आहे, मजदूर म्हणून काय घेते ते, तर ती तोंड ओळख करून तोंड बघून घ्यायची। काय करायचं? तोंड ओळख घ्यायची, बिगर सभासदाची भरायची, हा प्रश्न मोठा। अजितदादा म्हटलेत की तुम्ही सत्ता दिल्यानंतर ह्या सगळ्या चुकीच्या गोष्टी होणार नाहीत, याची खबरदारी घेईन। काय वाटते तुम्हाला? नाही, बहुतेक करून मला वाटतंय दादा ह्याचा विचार करतील असं वाटतं। म्हणजे दादा ह्या सगळ्या गोष्टी पारदर्शकता आणतील असं तुम्हाला म्हणायचं वाटतंय। आमचं सुद्धा मत आहे, प्रामाणिकपणे सांगतो। तुम्ही कुठल्या पॅनल कडून आहात? तसं वैयक आम्ही तटस्थ आहोत। तुम्ही तटस्थ आहोत, हा, त्याच्याबद्दल अजितदादांचं नेतृत्व तुम्हाला मान्य आहे? आणि चंद्रअण्णांचं सुद्धा मान्य आहे बरं का। चांगला माणूस तो सुद्धा, चांगला बाजार दिला, चांगलं शेतकऱ्यांचं, आणि अजितदादाचा प्रश्नच नाही हो, चांगलं काम करणार। शेतकऱ्यासाठी 2 पैसे कसं देतील दादा चांगले तऱ्हेने। काही सभासदांशी आपण चर्चा केली, तर ह्या निवडणुकीमध्ये अटीतटीची लढाई आहे। प्रत्येक जण दावा करतोय आमचा पॅनल येईल, तेव्हा कोण म्हणते श्री नीलकंठेश्वर येईल, जो विरोधी गट आहे तो म्हणतात आम्ही सत्ता हस्तगत करू। त्यामुळे ह्या अटीतटीच्या निवडणुकीमध्ये पाहूया कोण बाजी मारते, हे आपल्याला परवा दिवशी म्हणजे 24 तारखेला निकालाच्या दिवशी स्पष्ट होईल। अमोल तोरणे, नवराष्ट्र, बारामती।